आतमध्ये येत असताना पाहायला मिळाले टीम अर्णा 11 पुगाव रोडखुर्द मी या संघाचं लक्ष वेधतो की आपण देखील क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना लगेचच मैदानाच्या आतमध्ये आखून घ्यायची आहे। त्याच वेळेला प्रशांतजी खामकर साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक येते असताना पाहायला मिळालं। खरं तर नावे आणि पन्हाळकर या संघाचे ते संघमालक आहेत आणि संघमालक प्रशांतजी खामकर साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक दिलं जाणार आहे। वेलप्लेट टीम श्री स्वयंभू धावीर महाराज क्रिकेट असोसिएशन चांगल्या दर्जाचा खेळ या रात्रीमध्ये राहील आणि असोसिएशन मर्यादित या चषकमध्ये क्वालिफाय होणारा आणखीन एक संघ आपल्या समोर आलाय। रायगड रत्न आदरणीय सन्माननीय प्रमोद शेठ अनंतराव मस्कर साहेब यांच्या माध्यमातून आयोजित केली जाणारी स्पर्धा, त्याही पलीकडे गोवा रायडर्स यांच्या माध्यमातून नियोजित केलेली स्पर्धा मैत्री चषक 2026 हे भव्य पर्व आपल्या भेटीला आलं। आजची रात्र तिसरी आणि तिसऱ्या रात्रीतील क्वालिफायरची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगतीये। एका बाजूला माणगाव तालुक्याचं क्रिकेट तर एका बाजूला रोहा तालुक्याचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे। ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल झालेली पाहायला मिळाली, जिथे निखिल पारवे आणि साथीला महेंद्र अंधेरे अर्थातच भुऱ्या मैदानाच्या आतमध्ये आघाडीला येत असताना पाहायला मिळाला। सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनला बॅटर पाहायला मिळेल, जिथे या हंगामामध्ये खेळत असताना रायगड प्रीमियर लीगमध्ये ज्याच्या बॅटमधून धावांचा सातत्यानं लेख वाढलेला पाहायला मिळाला होता। रायगड प्रीमियर लीगची बेस्ट बॅटरची बाईक जिंकणारा महाडच्या बिरवाडीचा उजव्या हाताचा क्रिसगेल म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं गेलंय असा निखिल पारवे मैदानाच्या आतमध्ये आघाडीला येत असताना पाहायला मिळाला। एमनजी सनस यांच्या मालकीच्या संघामध्ये रायगड प्रीमियर लीगमध्ये चांगल्या दर्जाचा खेळ राहिला होता। आज प्रशांतजी खामकर साहेब यांच्या माध्यमातून निखिल पारवेवरती विश्वास दाखवलेला पाहायला मिळाला। षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळाले। टीम अर्णा 11 रोडखुर्द या संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी आयकॉन गोलंदाज चैतन्य पाटील उरण तालुक्यातून येत असताना टाकीगाव या गावाला बिलॉंग करत असताना या रायगडच्या पटलावरती नेहमी ज्याच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळालाय ना, तोच गोलंदाज चैतन्य गोलंदाजी मार्कवरती आलाय। पहिलाच बॉल मॅचला सुरुवात, पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न राहिला होता निखिल पारवेचा। एक चांगल्या दर्जाचा फटका किंवा स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न निखिल पारवेचा पाहायला मिळाला। पहिला बॉल पासून अटॅकिंग इंटरने खेळायचा नाही, या जास्तीचा वेळ खेळपट्टीवरती घालवायचा आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये राडा करायचा हा प्रयत्न निखिल पारवेचा या मॅचमध्ये पाहायला मिळाला आहे। पहिला बॉलवरती पहिली सिंगल आली आहे। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना पाहायला मिळाला, जिथे चैतन्य पाटील गोलंदाजी मार्कवरती समोर आता महेंद्र अंधेरे या मैदानावरती खेळत असताना अनेक सुवर्णरत्न या खेळाडून ॲज अ बॅटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये जडवलेले आपण पाहिलेत। या मॅचमध्ये, या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून कशा दर्जाचा खेळ पाहायला मिळेल ते देखील पाहणं फार महत्त्वाचं राहणार आहे। चैतन्याच्या विरोधामध्ये महेंद्र हे बॅटल रंगेल सध्याच्या घडीला। यावेळेसचा बॉल वेस्टाईटचा भीमर मैदानाच्या आतमध्ये आला, दिशा दिली आहे एक्स्ट्रा कव्हरची। या बॉलवरती धाव फक्त एकच मिळणार आहे, त्याही पलीकडे नो बॉलचा इशारा वेस्टाईटचा हा भीमर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। या बॉलवरती धावा येत असताना पाहायला मिळाल्या 2-2च्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं गेलं, जिथे धावफलकावरती धावा 3 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या। एका बॉलचा खेळ झाला, 3 धावा धावफलकावरती। पुढचा बॉल फ्री, निखिल पारवे विध्वंसक विस्फोटक फलंदाज ऑन स्ट्राईकला, आडबा बॅटला ऑन साईडला खेचलाय, चांगला फटका आहे, बॉल डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा। मोठा फटका पाहायला मिळाला काउ कॉर्नर रिजन मध्ये, बॉल एक टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला। 4 धावा आल्यानंतर धावफलक पुढे सरकलं, जिथे धावफलकावरती 7 धावा येत असताना पाहायला मिळतात। यावेळेस बॉल पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने स्टिअर केला, ढकललं होतं खरं तर या बॉलला। शुभम मोरे बॉलवरती आल्या, डावतील फेकतील तोवर एक सिंगल या बॉलवरती देखील येत असताना पाहायला मिळाली। आतापर्यंत धावफलकावरती धावा संख्या 8 या अंकावरती पाहायला मिळते। बघा 3 बॉलचा खेळ पाहायला मिळाला। पहिल्या षटकामध्ये चैतन्याच्या विरोधामध्ये धावा येत असताना पाहायला मिळाल्या, कारण राहिल्या निखिल पारवे मैदानाच्या आतमध्ये
चांगल्या दर्जाचा खेळ करतोय. पुढचाच बॉल अपट्याकर अडबा बॅट लावून सेटला गॅप मध्ये खेळलाय. बॉल निघून जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने तत्पूर्वी फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. प्रज्योत डाके त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. धाबा वाचवल्या गेल्या या बॉलवरती. सध्याच्या घडीला पळून धाबा कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरच्या दरम्यान. 2-2च्या मदतीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकले. 10 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. 10 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. चैतन्य पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेला पाहायला मिळाला. खरं तर या मॅच मध्ये टीम अर्ना 11 ओव्हर स्टेपिंग साठी का ओके एस्टेनच्या मागे येऊन फटका एक्झिक्यूट केलाय का याची शहानिशा इथे मात्र केली जाणार आहे. DRSचा कॉल. तिसरे पंच आमचे संदीपजी माने सर या रिव्ह्यूवरती कामकाज करत असताना पाहायला मिळणार आहेत. या बॉलवरती एक्झॅक्ट कोणत्या स्वरूपाचा फटका खेळला. क्रीज सोडलो होतं का एस्टेनच्या मागे आले होते का याची शहानिशा केली जाणार आहे. जोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीच्या माध्यमातून ही संपूर्णतः स्पर्धा आपण लाईव्ह कव्हरेज करीत आहोत. आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला तुर्तास आजच्या रात्रीमध्ये ते इथेच थांबतात परंतु उद्या रात्रीमध्ये त्यांचा आवाज देखील आपल्याला ऐकायला मिळणार आहे. साथीला हर्षलजी मुंडे सर महाराष्ट्रातील नामवंत क्रिकेटचे समालोचक. 4 रात्रींमध्ये त्यांचा आवाज अगदी दमदार आणि रुबाबदारपणे आपल्याला ऐकायला मिळाला आहे. उत्तम दर्जाचे समालोचक आपल्याच रोह्याच्या मातीतून येत असताना चांगल्या दर्जाचे समालोचन त्याही पलीकडे महाराष्ट्रभर ज्यांचा आवाजाचा डंका वाजत असो. यस या धावा ग्राह्य धरल्या जाणार आहेत. अगदी योग्य रीतीनं फटका महेंद्र अंधेरे यांच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला होता. या बॉलवरती 2 आल्या. 2च्या मदतीनं संघाचे टोटल 10 या अंकावरती. पहिला 4 बॉलच्या समाप्तीनंतर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाली. पुढचाच बॉल ऑफ ट्रॅकर बॉल. त्यावरती आक्रमण करायचं होतं. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येत असताना पाहायला मिळाला आहे. जास्तीची उंची या बॉलनं मैदानाच्या आतमध्ये गाठल्याने अशा वेळेला पंचांचा निर्णय व्हाईट बॉलचा आला. अवांतरी धाव या बॉलवरती असताना पाहायला मिळाली. अपवा चेंडू राहिला होता गोलंदाज चैतन्य पाटीलचा. एक अवांतरी धाव आल्यानंतर धावफलक पुढे सरकला गेला. जिथे धावफलकावरती धावा 11 या अंकावरती पाहायला मिळाल्यात. अकरा धावा धावफलकावरती. पुढचाच बॉल आडबा बॅटला ऑन साईडला खेचलाय. महेंद्र अंधेरे याच्या बॅट मधून आलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये षटकार. साधावा बघा मनीष कुचेकर व्यासपीठावरती बसले होते. मी त्याला म्हटलं होतं की जा बॉन्ड्रीलाईनच्या बाहेर किमान 300 रुपयाची तरी कमाई करशील. तो गेला परंतु त्याला झेल टिपता आला नाहीये. चुकी केली. 300 रुपये त्यांना गमावलेत. या बॉलवरती षटकार आल्यानंतर धावफलक फ्लाय झालाय. पुढचाच बॉल आणखीन एक मोठा फटका महेंद्र अंधेरेच्या बॅटमधून आलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा बॅक टू बॅकचा दुसरा धमाका. तडाखेबंद फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये महेंद्र अंधेरेच्या बॅटमधून चालू आहे. साधावा धावफलकावरती ते असताना पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखवत असताना पाहायला मिळाला. निशी कर्णेकर रायगडच्या मातीतून उगवलेला रोटकुर्द रोहा गावाचा अभिमान. निशी कर्णेकर आज रोहातून सर्वाधिक आयकॉन प्लेअर म्हणून नाव कमावणारा एक दमदार अष्टपैलू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळालाय. रोहा तालुक्याचा स्टार, रोहा तालुक्याचा रुबाब आणि अखंड रायगड जिल्ह्याचा अभिमान म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिलंय असा निशी कर्णेकर गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. पहिलाच बॉल बॅटची इनसाइड एज घेतले फिल्डर
गल्ली रिझल्टमध्ये स्वतः चैतन्य या बॉलवरती येत असताना पाहायला मिळाले. या बॉलवरती एक सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलेलं पाहायला मिळालं, जिथे 24 धावा धावफलकावरती आलात. खरं तर टीम अर्णा11 रोडखुर्द या संघानं स्ट्रॅटेजीजमध्ये बदल केला होता. सातत्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिलं षटक, आघाडीचं षटक निशी कर्णेकर हाताळायचं आणि अशा वेळेला चैतन्याला आणलं आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अंगलट येत असताना पाहायला मिळाला आहे. तब्बल 23 धावा खर्च केल्या. यावेळेस बॉल फुल टॉस अडबा बाटणे खेळण्याचा प्रयत्न लॉंग विथ कार्पेट खेळले, जिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे फिल्डर बॉलवरती येत असताना पाहायला मिळाले. या बॉलवरती देखील एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या 25 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्याच्या घडी ऑन स्ट्राईकला निखिल पारवे. जन्मभूमी मुरुड तालुका महाळुंगे त्याचं गाव आणि कर्मभूमी महाडच्या बिरबाडीमध्ये चांगल्या दर्जाचं क्रिकेट ज्याच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळालंय तेच निखिल पारवे मैदानाच्या आतमध्ये. समोर निशी कर्णेकर वेगवान चेंडू हा मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेलाय. अचूक टप्प्यावरती ही भेदक मारायची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये निशी कर्णेकर याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये निशी कर्णेकर का नाही हा मोठा प्रश्नचिन्ह उभारला होता. बघा षटक क्रमांक 2ला जशी सुरुवात होती तसा निशी कर्णेकर चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळालाय. 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या. महेंद्रला थांबवलं, आता निखिलला देखील थांबवतोय. वेगवान बॉल आउटसाइड द जास्तीचा बॉल बाहेर पाहायला मिळालाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचं येत असताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचं मदतीनं धावफलक पुढे सरकले गेले, जिथे धावफलकावरती धावा 26 या अंकावरती. बघा रायगड प्रीमियर लीग मध्ये या हंगामामध्ये हे दोन्ही खेळाडू एकाच संघामध्ये पाहायला मिळाले. हे म्हणजे सनद साहेब यांच्या मालकीचं अर्चित 11 तळारोहा या संघाचं नेतृत्व या दोन्ही संघ खेळाडूने केलं होतं. निशी कर्णेकर याचं कॅप्टन आणि निखिल पारवे याचा बॅटर. चांगला खेळ या दोघांचा देखील राहिला होता. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक हे म्हणजे सनद साहेब यांच्या संघानं रायगड प्रीमियर लीग मध्ये या हंगामामध्ये प्राप्त केलं होतं. आपल्या रोहा तालुक्याचं नाव, त्याही पलीकडे तळा तालुक्याचं नाव अगदी रायगडच्या क्रिकेट पटलावरती अधोरेखित केलं होतं. चांगला खेळ राहिला होता. या स्पर्धेमध्ये देखील चांगल्या दर्जाचा खेळ या दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान पाहायला मिळाला आहे. सध्या महेंद्र अंधेरे ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतील. 27 धावा धावफलकावरती आहेत. आपल्या कर्त्यावरती आक्रमण केलंय. भुऱ्या अंधेरे मैदानाच्या आतमध्ये थांबायचं नाव घेत नाहीये. आणखीन एक ठोकलाय निशी कर्णेकरच्या विरोधामध्ये. षटकार 6 धावा. महेंद्र अंधेरे नाव ऐकलं की गोलंदाजांचं धडधडतं मन. सातत्यानं चांगल्या दर्जाची फॅटिंग मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सध्या निशी कर्णेकरच्या विरोधामध्ये देखील त्यांच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळाला आहे. 6 धावा आल्या. संघाची टोटल पुढे सरकली आहे. धावफलकावरती धावा 33 अंकावरती आहेत. समोरचा बॉल आणखीन एक समोर फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनचे फिल्डर बॉलपर्यंत येतील. एक सिंगल पूर्ण होती. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होणार नाही. जीवन दिवकर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण राहिलं होतं. या बॉलवरती एक सिंगल येत असताना पाहायला मिळाले. सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक 2 संपुष्टामध्ये. पहिला 12 बॉलचा खेळ झालाय. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव संख्या आतापर्यंत पाहायला मिळते तब्बल 34 अंकावरती. बघा पहिल्या षटकामध्ये चैतन्याच्या विरोधामध्ये आला 23 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करत असताना निशी कर्णेकरच्या विरोधामध्ये आला 11 धावा. चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. निशी कर्णेकर या गोलंदाजाच्या माध्यमातून. बघा भुऱ्या अंधेरीच्या बॅटमधून फक्त एकच षटकार आला होता, परंतु तदनंतर देखील कमबॅक केलं. सुरुवातीच्या 4 बॉलमध्ये दोन्ही बॅटरला थांबवून ठेवलं होतं, परंतु तदनंतर भुऱ्या अंधेरी यांच्या बॅटमधून षटकार आला. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली आहे. 12 बॉलचा खेळ 34 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 म्हटलं की मैत्री चषक चॅलेंजिंग ओमेगा ओव्हर आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल असताना पाहायला मिळाला आहे गैनीनाथ कटोरे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती जास्तीचे वर्ष ज्यांच्या माध्यमातून अगदी झिजवले गेलेत. चांगल्या दर्जाची गोलंदाजी किंबहुना अनुभवाच्या जोरावरती बरीच वर्ष क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती अविराटपणे अधिराज्य गाजवणारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 चॅलेंजिंग ओव्हरमध्ये आलाय. समोर भुऱ्या अंधेरे, साथीला निखिल पारवे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. 12 बॉल आणि 34 धावा धावफलकावरती. हे षटक फार महत्त्वाचं राहणार आहे टीम अर्णा11 पुगाव रोडखुर्द या संघाच्या बाजूनं. या षटकामध्ये कमीच्या धावा आल्या तर जे टोटल पहिल्या 12 बॉलमध्ये आले त्यातून 5 धावा देखील मायनस होत असताना पाहायला मिळणार आहे. पहिलाच बॉल गैनीनाथ तयार.
गैनीनाथचा बॉल बॅकफूट वरती गेला, डब्बा बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, जिथे स्क्वेअर लेगला निशी कर्णेकर चांगली फिल्डिंग करत असताना पाहायला मिळालं. या बॉलवरती एक सिंगल आले, एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकले गेले. 35 धावा धावफलकावरती आहेत. निखिल पारवे महाडचा उजव्या हाताचा क्रीज घेईल, महाडचा स्वाभिमान, महाडचा अभिमान. बिरवाडी या संघाचं नेतृत्व करत असताना A1 निजामपूरची ट्रॉफी त्यांना गाजवली होती. आपल्या बॅटिंगच्या जोरावरती त्या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा हकदार तो ठरला होता. सध्याच्या घडी ऑन स्ट्राईकला गैनीनाथ कटोरे. आपल्या फिरकीच्या जादूही गोलंदाजीमध्ये निखिल पारवे सारख्या एका मातब्बर बॅटरला थांबवण्यामध्ये सक्षम राहिल्या. पहिल्या बॉलमध्ये सिंगल, दुसरा बॉल निर्धाव स्वरूपाचा मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळाला आहे. 2 बॉलचा खेळ पाहायला मिळाला. या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये फक्त एकच धाव गैनीनाथ कटोरे यांच्या विरोधामध्ये असताना पाहायला मिळाली आहे. निखिल पारवे आणि गैनीनाथ हे बॅटल आता मैदानाच्या आतमध्ये फार इंटरेस्टिंग राहणार आहे. या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये अप ट्रॅकर आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिलाय, खाली क्षेत्र राहिलंय फाईन लेगचं आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा, चौकार. थँक्यू. या बॉलवरती चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने 39 धावा धावफलकावरती आल्यात. चॅलेंजिंग ओव्हर 3 बॉल आणि 5 धावा इथे असताना पाहायला मिळाल्या. 3 बॉलमध्ये अजून देखील 9ची आवश्यकता. एकात मोठा फटका आला तर मॅचचं या षटकाचं चॅलेंज कंप्लीट होईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल जास्ती वेळ उंचीमध्ये हवेमध्ये पाहायला मिळालाय. राणा मोरे बॉलच्या खाली आलाय. वेल जस्ट कॅच विकेटचं पतंग. माठचा उजव्या हाताचा क्रीज घेईल निखिल पारवे बाद. मिळाला निखिल पारवे बाद झाला. निखिल पारवे बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये परशुराम अंधेरे, मानगावचा हेलिकॉप्टर बॉय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या बॅटरनं आपल्या बॅटिंगच्या जोरावरती ओम फाउंडेशनची गोरेगाव प्रीमियर लीग गाजवली होती. तो सध्याच्या घडीला बॅटिंगसाठी 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. एक हार्ड हिटर फलंदाज किंवा हेलिकॉप्टर खेळण्यासाठी आज बॅटर स्पेशालिस्ट आहे. सध्या तेच बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. होय आलाय आणि त्याने आल्याची जाणीव देखील करून दिली आहे. संघाला आवश्यकता असताना षटकार त्यानं मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय. साधावा. षटकार आलाय. 45 धावा धावफलकावरती. चॅलेंज कंप्लीट होण्यासाठी एका बॉलमध्ये 3ची आवश्यकता आहे. एक बॉल 3ची आवश्यकता आहे. चॅलेंज कंप्लीट केला जाईल का? धावांचा आलेख जो वाढलाय तो वाढताच राहील का पाहणं महत्वाचं राहणार आहे. परशुराम अंधेरे आणि महेंद्र अंधेरे हे 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला न्हावे आणि पन्हाळकर या संघासाठीचा क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळालेत. गैनीनाथच्या विरोधामध्ये या षटकामध्ये मात्र पहिल्या 5 बॉलमध्ये एक गडी बाद केला. निखिल पारवेला त्यानं बाद केले, परंतु धावा देखील 11 खर्च केल्यात. चॅलेंज कंप्लीट होण्यासाठी एक बॉल बाकी आहे. 3ची आवश्यकता आहे. परशुराम अंधेरेच्या विरोधामध्ये गैनीनाथ. एक बॉल 3. चॅलेंज कंप्लीट केले जाईल का? 5 धावा प्लस होतील की 5 धावा मायनस? ती सांगणारा बॉल. गैनीनाथ आडबा बॅटला ऑन साईटला. गैनीनाथच्या विरोधामध्ये परशुराम अंधेरे यानं ठोकलाय. स्क्वेअर लेग पार, सिक्सर. मदतीने 51 धावा झाल्या. 5 धावा त्यामध्ये आपण प्लस करूया. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये चॅलेंज कंप्लीट झाले तर 5 धावा प्लस केल्यानंतर धावफलकावरती 18 बॉलच्या समाप्तीनंतर 56 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्यात.
नावेगावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये आला. मानगावचा हेलिकॉप्टर बॉल त्याच्या बॅटमधून दोन अतिशय तडाखे बंद टोले नंद फटके पाहायला मिळाले. सगळ्यांना सकाळच्या सत्रामध्ये मंत्रमुग्ध करणारे फटके पाहायला मिळाले. 18 बॉलमध्ये 56 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. शेवटच्या षटक अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज करण कटोरे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी करणं किंबहुना डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करीत असताना ज्या गोलंदाजाच्या माध्यमातून विविधता आणि वैविध्यता सातत्यानं पाहायला मिळाली. मिश्रित गोलंदाजी किंबहुना 6 चेंडू 6 वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकण्याची क्षमता असणारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये डेथ ओव्हरमध्ये आलाय. सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला रणधुमाळीचं धन महेंद्र अंधेरे ऑन स्ट्राईकला होतं. हाफ ट्रॅकल बॉल अल्पा बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिडल ऑफ द बॅट करू शकले नाही. यात चांगल्या दर्जाचा बॉल पाहायला मिळाला करणच्या माध्यमातून. खरं तर हलकीशी फिंगर होल बॉलवरती केली होती आणि ते सांगत असताना सध्याच्या घडीला महेंद्र परशुरामसाठी सतर्क राहण्याचा इशारा देतो. कारण की या गोलंदाजाकडे जास्तीच्या व्हेरिएशन आणि व्हरायटीज आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाल्यात. पहिलाच बॉलवरती महेंद्रच्या विरोधामध्ये सिंगल आल्यानंतर धावफलक पुढे सरकलं गेले. धावफलकावरती धावा तब्बल 57 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. 57 धावा धावफलकावरती आहेत. पुढचाच बॉल करण कटोरे. यावेळेस गती जास्त दिली आहे. बॅक टू बॅकचा तिसरा षटकार परशुराम अंधेरे याच्या बॅटमधून आलाय. 6 धावा सिक्सर. तीन बॅक टू बॅकचे षटकार येत असताना पाहायला मिळाले आणि सन्माननीय प्रशांतजी खामकर साहेब यांच्या माध्यमातून या 3 षटकारांसाठी पारितोषिक आलं. आणि त्या पलीकडे आयोजकांच्या वतीने देखील 3 बॅक टू बॅकच्या षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. येस डेफिनेटली. बघा परशुराम अंधेरे 3 बॉल फेस केले. 3ही बॉल त्यांना षटकार मारलेले आहेत. आणि त्याही पलीकडे आधीच्या मॅचमध्ये देखील बॅटिंगसाठी आला. त्याही बॉलवरती जितके बॉल मिळाले तितक्या बॉलवरती षटकारच त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. आणि आजच्या रात्रीतील सर्वाधिक लांबवरचा षटकार पाहायला मिळाला आहे. बघा पहिल्या रात्रीमध्ये पवन केनेने सर्वाधिक लांबचा षटकार मारला. कालच्या रात्रीमध्ये पारचंदरनं सर्वाधिक लांबचा षटकार मारला. आजच्या रात्रीमध्ये परशुराम अंधेरे मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅकचा 4था षटकार ठोकतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर. बॅकचे आले. या मॅच मध्ये आला. पहिल्या 4 बॉलवरती 4 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. गैरीनाथच्या विरोधामध्ये 2, करण कटरेच्या विरोधामध्ये 2, असं एकंदरीत या मॅच मध्ये 4 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. 6 बॉल आणि 6 षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. बघा आमचे कॅमेरामॅन रॉ स्पोर्ट्सचे दीप एक ब्रँडेड चांगलं कॅमेरा वर्क ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. ही स्पर्धा अगदी तिसऱ्या रात्रीमध्ये यशस्वीपणे त्याच्या माध्यमातून अगदी सक्सेस केली आहे. थकलाय थांबलाय आनंद घेतो या स्पर्धेचा. या बॉलवरती अडबा बाटणे खेळण्याचा प्रयत्न. 6 षटकार आल्यानंतर हा 7वा बॉल खरं तर बॅटर परशुराम अंधेरे याला थांबवणारा राहिलाय. या बॉलवरती सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या 70 अंकावरती आहे. अजून देखील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ऑफ ट्रॅकर या वेळेला महेंद्र अंधेरे याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. चांगला फटका. बॅट क्षेत्ररक्षक आहेत निशी कर्णेकर. टिपला जाईल. संपला बॅटर महेंद्र अंधेरेचा खेळ. विकेटचा पतंग बॅटर बाद. दुसरा धक्का बसला टीम नावे पन्हाळघर या संघाला. या पूर्वार्धाच्या डावातील शेवटचा अंतिम बॉल आहे ना बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळाले. सचिन करकरे अर्थातच पिट्टू मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल फेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
70 धावा धावफलकावरती आहेत. बघा, पहिल्या 3 रात्रींचा शेवटच्या मॅचमध्ये स्कोर येत नव्हता. धावा डिपेंड देखील होत असताना पाहायला मिळालं होतं. पहिल्या रात्रीमध्ये 9 चेंडूंमध्ये 3 धावा आणि या मॅचमध्ये सकाळच्या सत्रामध्ये तब्बल 70 धावा आतापर्यंत उभारलेल्या पाहायला मिळाल्यात. यावेळेस बॉल लेग वापर केलाय. बॉल कोणत्या स्वरूपाचा असेल पाहणं महत्वाचं राहणार आहे. अगदी योग्य रीतीचा चेंडू पाहायला मिळाला, परंतु बॅटिंग करणाऱ्या संघाने चॅलेंज केलं पंचांना की या बॉलवरती एक्झॅक्ट काय घडलंय, कोणत्या दर्जाचा बॉल, कोणत्या एसटी वरून गेलाय की एसटी मिस केल्या जाणार आहेत याची शहानिशा आमचे संदीपजी आटे सर यांच्या माध्यमातून केली जाणार आहे. या बॉलवरती काय घडेल पाहणं महत्वाचं राहील. या मॅचमध्ये किती धावांचं टार्गेट असेल हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. थँक्यू सो मच गोवा रायडर्स ग्रुप आणि सगळे आयोजक. आज मला या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये, रात्रीच्या स्पर्धेमध्ये मला समालोचनाची संधी दिली त्याबद्दल सगळ्या आयोजकांचं मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. येस, योग्य रीतीचा चेंडू पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती धाव कंप्लीट केली की धावबादच्या स्वरूपामध्ये बॅटर बाद झालेत कळवायचं. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. हा बॉल खरं बॅटर पिट्टू बरेचसे चपल झाले होते आणि तदनंतर अगदी लेगस्टिकच्या डोक्यावरून जाणारा बॉल पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती धाव घेत असताना बॅटर धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना पाहायला मिळाले. पहिल्या पूर्वार्धाचा डाव झालाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना धावा बनवल्या. 70 येणाऱ्या 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता टीम आर्ना 11 पुगाव रोटखुर्द संघाला 71 धावेची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सगळ्या आयोजकांच्या मनापासून आभार आणि धन्यवाद. तसा उत्तरार्धाच्या डावाला सुरुवात होईल तसा आवाजामध्ये देखील आपण बदल करूया. ते आवाज ऐकूयात ज्यांचा मागील 3 रात्रींमध्ये आवाज ऐकतो आणि येणाऱ्या पुढच्या 2 रात्रींमध्ये देखील त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आपल्या रोहाचा अभिमान. आज रोहा तालुक्यातून प्रवास सुरू केला, परंतु आज रोहा तालुक्यापुरते मर्यादित राहिले नाही आहेत. दक्षिण रायगडामध्ये गेले, त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये गेले आणि आता सध्या महाराष्ट्रभर ज्यांच्या माध्यमातून त्यांचा आवाजाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला आहे. आमचे असे आदरणीय बंधुतुल्य मित्र सन्माननीय हर्षलजी मुंडे सर यांचा आवाज या आपण उत्तरार्धामध्ये ऐकूयात. धन्यवाद. हॅलो, तुम्ही पाहता ऑन स्क्रीन आमचा कॅमेरामॅन रील क्रिएट करतात. एक शूट एका बाजूला होतं तर शूट झाला मी म्हटलं होतं इनिंग संपायच्यात लगेच रील येते बघा. एक कॅमेरा वर्क करतो आणि मागे लगेच कॅमेऱ्याच्या शूटच्या घेतल्यानंतर अथर्व रील क्रिएट करतो आणि त्याचबरोबर स्वराज एडिटर आपल्याला पाहायला मिळतात. वर्क ही भरपूर मेहनत आहे, म्हणजे अगदी संध्याकाळपासून सकाळपर्यंतचा प्रवास ते सुद्धा करतात. प्रचंड मेहनत आमच्या प्रत्येक सदस्यांनी घेतली. म्हणजे या स्पर्धेचा घटक बनतो म्हणजे या स्पर्धेचा एक तो सदस्य आहे, जिथे मग आमचे प्रत्येक कॅमेरामॅन, त्याच वेळेला रील एडिटर्स आणि मग आमची यूट्यूब वाहिनी. हा विशेष सन्मान कॅमेरामॅन ऑन फोकस स्टेज, कारण की आपल्याच विभागातील किल्ले गावातील एक गोड आवाज किंवा दक्षिण रायगडामध्ये ज्यांचा आवाज संपूर्ण आपल्याला ऐकायला मिळतं आणि येणाऱ्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर निश्चितपणे ऐकायला मिळेल. कारण की मैत्री चषकाची अशी मजबूत पायरी आहे, ती चढल्यानंतर विजयाच्या उंच शिखरांकडे जाण्यासाठी एक वेगळी ऊर्जा मिळते आणि आज किशोर कोकरे यांचा आवाज आपल्याला या मैत्री चषकामध्ये ऐकायला मिळाला. भरपूर साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. ओवी 11 ॲन्युअल आज गजाननजी गोळे साहेब नाही आहेत का? मग फायनलला यावं लागेल. तर आता इथून पुढे सुपर 4मध्ये जर दाखल झालात तर काय क्रिकेटचं आहे. जर तुम्ही 70 बनवता तर त्याही गोष्टीचा पाठलाग होऊ शकतो. आणि तुमच्याकडे जर परशा आहे तर इकडे सुद्धा राणा आहे, आणि जर महेंद्र तुमच्याकडे आहे तर चैतन्य इकडे सुद्धा आहे. आणि मग मैदानावरती क्रिकेटचा खेळ चांगला होईल. निखिल पारवेचं क्रिकेट भरपूर चांगलं राहिलं ॲज अ आयकॉन. तर आता निशी किमोना नयन यांची बॅटिंग बघायला मजा येईल. सामन्याला मजा येईल निश्चितपणे. सलामीवीर खेळपट्टीवरती दाखल झालेत. पाठलाग करायचा 71 धावांचा. 4 ओव्हरमध्ये आत्तापर्यंतची मोठी धावसंख्या आपण पाहणार आहोत. काल याच मैदानावरती 80 धावा सुद्धा बनल्या होत्या. त्या स्पर्धेतील उच्चांक 80 धावांचा. चला 4 ओव्हरमध्ये अपेक्षित धावा 71. मॅचला सुरुवात होईल. बॉलिंग मार्कवरती रोहित गमरे. पहिला बॉल रोहित गंभीरचा पहिलाच बॉल. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न.
मनसुबा पहिलाच होता, क्लिअर होतं की चैतन्यनं माइंडसेटच केलं होतं. बॉल खेळायचा होता तो रिव्हर्स स्वीपनेच. मिस टायमिंग, डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट आलाय. आणि प्रत्येक विकेटसाठी आपण जर पाहिलं तर प्रशांत कामकर संघ मालक यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे प्रत्येक विकेटला. समोरचा बॉल, काय बॉलिंग केली आहे, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. डिरेक्ट हिटचा प्रयत्न, सिंगल मिळते. सुरुवात झाली आहे सिंगलनं. 71चा पाठलाग करत असताना गणपती बाप्पा मोरया म्हणत या मॅचची सुरुवात. टीम अरणा 11 पुगाव रोड खुर्द सुनखार हा संघ प्रमोद शेठ मस्कर साहेबांचा मालकीचा संघ मैदानावरती खेळतोय. प्रमोद शेठ मस्कर साहेबांनी पुरस्कृत केलेली स्पर्धा ते खेळत आहेत. मैत्री चषक. समोरचा बॉल फटका चांगला ऑन साईडला मिड विकेटला बॉल मार्गस्थ होतो. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतात. एक धाव पुन्हा मिळेल. रोहित गमरे इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे मागील काही दिवसामध्ये, किंवा मागील काही वर्षामध्ये आपण गेलो ना तर रोहित गमरे बॅकफुटवरती होते. भरपूर क्रिकेट त्यांच्या माध्यमातून जसं हवं होतं तसं होत नव्हतं, पण आता आज या मैत्री चषकामध्ये चमक धमक दाखवतात आजच्या रात्रीमध्ये. फुल टॉस बॉल, बॅटची कडा, शॉट बॅकवर्ड पॉइंटला भावेश कोणती चूक करणार नाहीये. अजून एक सिंगल स्कोर कार्ड वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. 71चा पाठलाग करायचा आहे. सिंगलने मॅच बनणार नाहीये. 4 बॉलचा खेळ संपला. 3च धावा धावफळकावरती. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. राणा मोरे ऑन स्ट्राईक. बॅकफुटला जाऊन कट गॅप मध्ये फटका चांगला. डी बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे पहिला चौकार. सत्र आहे. अगदी काल जशी आपण ऊर्जा निर्माण केली होती, छत्रपती शिवाजी महाराजांचे गीत झाले पाहिजे, गणपती बाप्पांचे गीत आपण इकडे वाजवूया आणि पुन्हा आपण सकाळच्या सत्राची सुंदर सकाळ करूया. स्विच हिट. पुन्हा बॉल तिकडे चाललाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. 71चा पाठलाग आम्ही करू राणा मोरे सांगतोय आणि हेच सांगणार त्यांना. दुसरा खेचलाय चौकार. तुम्ही पाहता कॅमेरावर कॅमेरामॅन आमचे अल्केश या नावापेक्षा तो खणखणीत वाजतोय बिल्ला. भरपूर चांगलं काम आपल्याला पाहायला मिळालंय. त्याच वेळेला साइड कॅमेरा आमचा दीप चिचू आणि त्याच वेळेला स्वप्नील सुद्धा स्वप्नील आपण पाहतोय आणि हा दीप चिचू ऑन स्क्रीन. चांगली मेहनत चिचूने केली आहे, पण सकाळपासून तो जासीचं चार्टिंग वरती जुडलाय. जाऊया मॅचच्या दिशेनं. सामन्यामध्ये जासीचं चुरस आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये बनल्यात धावा आतापर्यंतच्या 11. हा दुसरं षटक बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. साहिल गुडेकर बॅटची कडा. साहिल गुडेकर त्यानं अगदी या मॅच मधील सर्वाधिक मोठा अडथळा म्हणजे चैतन्य पाटील याला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. इंजिनिअरिंगचा लास्ट इयरचा त्याचा पेपर आहे किंवा मेन प्रॅक्टिकल एक्झाम त्याची आहे आणि त्याला जायचं आहे तिकडे सुद्धा. पण संघ मालकाच्या विश्वासासाठी त्यानं निश्चितपणे आपण जर पाहिलं तर एवढी मेहनत घेतली आहे, तो थांबलाय आणि संघ मालक म्हणतायत
की त्याला या गोष्टीसाठी थांबवलं की इथून पुढे मॅच संपल्यानंतर संघमालक स्वतः त्याला पेपरला तिथे जागेवरती पोहोचवणार आहेत. हे गरजेचं आहे. आणि बघा तो थांबल्याचा फायदा त्यानं आयकॉनचा एक मोठा काटा बाजूला काढलाय. साहिल गुडेकर माणगावचा युवा बायकरमॅन, माणगाव प्रीमियर लीगची पहिली बाईक शुभम जाधवनं जिंकली आणि दुसरी बाईक साहिल गुडेकरच्या नावावरती पाहायला मिळाली. पुढचा बॉल या वेळेला चांगला चेंडू होता. बन्नाट वेग समोर पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉलला विकेट आल्यानंतर इथे मात्र आपण जर पाहिलं तर हा डॉट बॉल. चांगली बॉलिंग. साहिल गुडेकर नेहमी वेगावरती स्वार होत असताना पाहायला मिळाला. पणलकर गावाचं क्रिकेट त्यानं नेहमी अप्रतिम दर्जाचा खेळ आहे आणि आजही त्याच पद्धतीचा खेळ पाहायला मिळते. पुढचा बॉल समोरचा चेंडू गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला फिल्डर तिकडे आहेत आणि अजून एक सिंगल मात्र स्कोर कट वरती येत असताना पाहायला मिळेल. उद्या अजून मजा येईल कारण की उद्या म्हणण्यापेक्षा आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून आयकॉन पुण्याचा तडाखा वा 6 सुद्धा इकडे दाखल होणार आहे. तर मुरुडचा हुसेन टाके, त्याच वेळेला सरपंच विजय घाणेकर आणि मग 4 व्हीलर जिंकणारा रायगडमधील पहिला खेळाडू, रायगडमधील नव्हे तर आपल्या दक्षिण रायगडामध्ये अलिबागचा आकाश तवसळकर आणि मग अलिबागचा अजून एक खेळाडू अक्षय पाटील मोन्या इन ॲक्शन. दमदार आमदार प्रीमियर लीग 2 पर्व जिंकणारा खेळाडू. एक शॉर्ट रन. दुष्काळात 13वा महिना असं आपण नेहमी म्हणतो आणि धावसंख्या सुद्धा 13. धावसंख्या 14 धावा स्कोरकार्ड वरती आहेत आणि 71 धावांचा पाठलाग होत असताना आता बॅकफुट वरती टीम अर्णा 11 पुगाव रोड खुर्द सोनखार. फेरबदल करायचा असेल तर राणा मोरेला काहीतरी करावं लागेल या मॅच मध्ये. करायला सुरुवात केली आहे. बॉल चालला मिड विकेटला. हवाई यात्रा षटकार. चॅलेंजिंग ओव्हर आहे. या चॅलेंजिंग ओव्हरला आता 20 धावा तरी हवा तर 5 मिळतील 25 आणि मग यदाकदाचित शेवटच्या ओव्हरला येईल मॅच. पहिला आलाय असं म्हणूया. बॉल हवेत तर आहे. क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीयेत. 6 की 4? यस 6. षटकार. षटकार येतोय. धावसंख्या वाढतीये. संघाचा धावफलक पुढे चाललाय. 25 धावांवरती धावफलकावरती धावा पोहोचलात. मी म्हणेन क्रिकेटची मॅच कधीही पलटू शकते. जर 18 बॉलमध्ये 73 धावा होताना मी स्वतः पाहिलं, साक्षीदार त्या मॅचचा. आणि फुल टॉस. 14 कंप्लीट होतील हे चित्र दिसतंय. किमान या ओव्हरला जर 25 आला
तर अजून मजा येईल या मॅचला. हा दुसरा षटकार लगातारचा. कॅच सुटली आहे सीमारेषेच्या बाहेर. प्रेक्षकांमध्ये सुद्धा त्या प्रेक्षकांचं कौतुक करावं लागेल. ज्या वेळेला कॅच येत नाही तेवढा वेळ प्रॅक्टिस करतात कॅच पकडण्याची. 300 रुपयाचा सवाल आहे आज संध्याकाळी. आजपासून 400 रुपये, 100 रुपये प्लस होतील. फायनलला तर आम्ही सगळे माईक घेऊन तिकडे जाणार आहोत, कारण की 500 आहेत. 4 कॅचेस पकडल्या की सगळं काही कव्हर होऊन जाईल. आणि त्याच्यामध्ये लकी ड्रॉला तर आम्ही रोजच नशीब अनुभवतोय, पण नशीब एवढं आमचं बलवंत नाही आहे. चला पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर तिसरा आलाय, लगातारचा तिसरा बडी षटकार. की समजायचं अरणा 11 पुगाव रोड खुर्द सोनखार ही टीम आली या मॅच मध्ये. धावा बनल्यात आतापर्यंत 37 धावा तर बनल्या. आणि जीवन दिवकर लगातार 3 षटकार खेळत असताना 500 रुपयाचा हकदार. या स्पर्धेच्या माध्यमातून बक्षीस आहे लगातार 3 षटकारानंतर 500 रुपयाचं कॅश प्राइज. मॅच बनली, मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव झालाय. टीम आपण जर पाहिलं तर अरणा 11 पुगाव या टीमचा कमी गतीने टाकला हा बॉल, फसवलं. बॉलिंग करत असताना पिंटू करकरे हुशार आहे. सिंगल मेल 2 बॉल मध्ये 1 धाव तरी, 1 धाव म्हणतोय, 1 षटकार तरी हवा. समीकरण बदललंय, रंगरूप बदललंय. यस बडी ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय. सेल्फी मास्टर किंवा बेस्ट रील क्रिएटर हा जो काही बक्षीस आहे तो या नक्की प्रेक्षकाला जाईल. 38 झाल्यात, 38 ऑन स्क्रीन. 8 बॉल 33 हव्यात. 5 तर ऑलरेडी मायनस होणार आहेत यातून 33 मधून सुद्धा, पण अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. राणा मोरे ऑन स्ट्राईक. ओ काय बॉल फेकलाय, लाजबाब लाजबाब. चांगला बॉल होता, चांगला बॉल. पिंटूनं कमबॅक केलं, सचिन करकरे. पिंटू आता 7 बॉल 33, 7 चेंडू 33 धावा. या बॉलला षटकार यायला हवा, मजा येईल या मॅचला. षटकार आला तर मॅच पुन्हा रंगेल. आणि सकाळी या मैदानावरती होत्याचं नव्हतं होतं. आणि शॉर्ट बॉल फटका फसलाय. रोहित गमरे बॉलच्या खाली. स्वप्न अधुरे राहिले या षटकाराचे. आणि आता येणारे या 5 धावा मायनस झाल्यानंतर गरज आहे 28 ची. 6 चेंडू 28 धावांची गरज. अरे कोसेकर कॅचची प्रॅक्टिस करतोय मित्र. आपण कॅमेरामॅनात बॉल हवेतले पकडतो, ते कॅमेराच्या लेन्स मध्ये हातामध्ये पकडून प्रॅक्टिस 300 रुपयासाठी. 6 बॉल अपेक्षित धावा आहेत त्या, इथून पुढे 28. 6 चेंडू 28 धावा. ॲडम बाय कसली व्हिडिओ रील क्रिएटर. मंथन मुंडे नंतर ॲडम यांचाच नंबर लागेल. आर्या कोसेकरच्या अगदी थोडासा मागे. या स्पर्धेमध्ये 3च रील क्रिएटर ट्रेंडिंगला आलेत. रिव्हर्सचा फटका खेळला जातो. 6 बॉल 28 ची गरज असताना बॉल तर चालला सीमारेषेच्या दिशेनं. तिकडे फिल्डर येतील, फक्त मेल 1 धाव. आता येणारे चेंडू आहेत ते 5 बॉल मध्ये 27 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती. शुभम
पुढचा बॉल निशित कर्णेकर बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉल. आता येणारे 4 चेंडू आणि अपेक्षित धावा. या मॅच मध्ये तब्बल 27 ची गरज आहे. बघा ॲडम रील क्रिएटर ॲडम तिडम फोटो काढतायत पण काढतायत. यावेळीचा बॉल टप्पा पडल्यानंतर हातभर वन घेतलाय आणि हा डॉट बॉल. 3 चेंडू आणि आवश्यकता आता तब्बल 27 धावांची. यावेळेला फटका चांगला खेळला जातोय. मिड विकेटच्या दिशेला बॉल मार्ग शोध असताना पाहायला मिळेल. सिंगल होईल कंप्लीट. गोलंदाजाला सुद्धा माहिती आता इथून पुढे पनलगर किंवा नाव्याचा प्रवास करायचा, इथून माणगावला जायचं आणि अशा परिस्थितीमध्ये रनआउट केलं तर नवीन बॅटर यायला वेळ लागेल. वेळ वाया नाही घालवला. विकेट आणि सामना संपलाय. सुपर 4 मध्ये दाखल होणारा तिसऱ्या रात्रीतील हा संघ आपण पाहतोय. ओवी 11 ऐनवल, गजाननजी गोळे आणि प्रशांतजी खामकर साहेबांचा मालकीचा संघ इथे मात्र आपण पाहतोय. एक बॉल बाकी आहे ना सर, सॉरी. ते काय झालं, ॲडम आमच्यासोबत थोडे रील क्रिएट करतायत ना, त्यांना थोडं तसा फ्लो पाहिजे होता म्हणून आम्ही तसं सुरुवात केली. येस, ॲडम फोटो शूट करतायत. 22कर नशीब तुमच्या हातात काही नव्हतं. केलं असतं. 22 कर्स आमच्या अंपायर 11 दिवसांची रायगड प्रीमियर लीग यशस्वी केली. 11 दूने 22 आणि 22 कर स्वतः